नमस्कार मंडळी, मी आहे मेघना. माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे फ्रायडे, तर गाव आज घरी आहे आणि गावचं ब्रेकफास्ट झालेला आहे. तर आंघोळ राहिली असून तिला भूक लागली होती, सो तिला मी ब्रेकफास्ट दिलेला आहे आणि माझी आंघोळ झाली. आता तीही करेल. तर आज आम्हाला संध्याकाळी जायचंय हळदी कुंकवाला 1 वाजता. आमची एक मैत्रीण आहे श्रद्धा आणि प्रियंका, सो त्यांनी मोठं हळदी कुंकू ठेवलंय 7-8 मैत्रिणी मिळून. तर खूप मोठा प्रोग्राम असणार आहे. तर आम्ही सगळे जाणार आहोत आणि मी विचार करते ड्रेसच घालेल, कारण माझी तब्येत कालपासून खराब आहे. मला फीवर वगैरे होता काल, तर मेडिसिन खाल्ली होती मी काल रात्री आणि सकाळी एक मेडिसिन घेतली, कारण सकाळी वाटत होतं फीवर आल्यासारखं. आणि उद्या आम्हाला राघवचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, मोठा पार्टी करायची, तर घरही आवरायचंय. तर त्यामुळे म्हटलं की आता गोळ्या खाल्ल्याशिवाय पर्याय नाहीये. सो राघव अजून झोपलाय, तो उठला नाही आणि आता 10 वाजलेत. तर मी आता पटपट मला ब्रेकफास्ट करते. चहा प्यायचा आहे मला, चहापासून सुरुवात आहे. आणि माझ्या मिस्टरांनी सकाळी उठवलं नाही मला, कारण रात्री फीवर वगैरे होता आणि रात्रीचं जेवणही त्यांनी बाहेरूनच मागवलं होतं. रात्री मी स्वयंपाक केला नाही आणि ते जेवण अजून उरलेलं आहे. तर त्यांना मी म्हटलं होतं सकाळी न्या, पण मी उठले नाही. सो आपण दिलं नाही की तेही नेत नाहीत. त्यामुळे मग आता दुपारी आम्ही तेच जेवण करू आणि 1 वाजता आम्हाला तिकडे जायचं मैत्रिणीकडे. तर सेम माझ्या बिल्डिंगमधल्या अजून 3 मैत्रिणी आहेत. तर आम्ही सगळे 4घी जणी टॅक्सी करून जाणार आहोत. वॉक करत नाही जाणार मी. जवळ आहे ॲक्च्युली, वॉकेबल आहे, परंतु एवढं पण वॉकेबल नाही आहे की मी आत्ता या कंडिशनमध्ये वॉक करू शकते. आणि काही प्रॉब्लेम नाही आहे, 4घी जणी आहोत आम्ही. सो त्यामुळे मग आम्ही टॅक्सी करून जाऊ शकतो. आणि कालपासून भांडी पडली होती तशीच, तर मी आत्ता सकाळी घासलेत भांडी. कालची दिवसभर मी घासली नाही आणि आता सकाळी घासली. तर असं होतं आजारी वगैरे असल्यावरती. आणि त्यानंतर मग मी चहा ठेवला. तर माझा घसा जरा खराब होता, सो त्यामुळे मग मी 5-6 मिऱ्या घेतल्या. म्हटलं तेवढ्याच बारीक करून टाकून देईन चहामध्ये, सो जेणेकरून घसाही जरा बरा. राघव खेळतोय. ही रूम आवरायची राहिली, हॉल आवरलाय, कारण उद्यासाठी म्हटलं वॉशरूम वगैरे क्लिनिंग करून ठेवाय. हॅलो, तर माझी चालली क्लिनिंग आणि मी हॉल आवरून ठेवलाय. तर म्हटलं आता उद्यासाठी हॉल मी लॉक करून ठेवेल, कारण राघव वगैरे इकडे आला, गार्गी इकडे आली की खराब करून टाकतात. आणि माझी तब्येत ठीक नाहीये, सो मलाही थोडीशी आरामाची गरज आहे. तर उद्या फ्रेश राहण्यासाठी म्हटलं हॉल लॉक करून ठेवेल आणि उद्या सकाळी फक्त पुसून घेईन. झाडलेला आहे, तर आता मी लॉक केला म्हणजे इकडे कोणी येणार नाही आणि काही काम असेल तरच येतात. ते राघव इकडे फिरत राहतो, कचरा करत राहतो. हा, कचरा करतो तू, कचरा. हा, आणि तुम्हाला घरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक बॉल वगैरे पडलेला दिसेल, कारण आपल्या राघवला एक बॉल इतके आवडतात की नुसता बॉल खेळायला लागतो त्याला. तर तिथे एक बॉल आहे, या सोफ्याखाली एक बॉल आहे. तर बॉल आम्ही उचलत नाही, कारण मग त्याला खेळायला लागतात. तर आणि खूप सारे बॉल आहेत, जवळजवळ 9-10 बॉल असतील. तर बेडवर वगैरे बॉल असतात. अशा प्रकारे राघवसाठी सगळीकडे बॉल ठेवलेत आम्ही. आणि आता मी तेमूवरून बॉल वगैरे ऑर्गनायझर देखील मागवायचं प्लॅन करते, कारण एवढे बॉल झाले सगळे इकडे तिकडे पडलेले राहतात. आणि तब्येत जरी बरी नसली तरी किचन वगैरे आवरावंच लागतं, कारण जर किचन नाही आवरलं तर अजून खराब होतं, कॉक्रोचेस वगैरे होतात. सो मी पटकन किचन आवरून घेत होते आणि मध्येच राघवला लागली होती भूक आणि मला हळदी कुंकवाला जायचं होतं. सो त्यामुळे मी साडी नेसून बसले होते. बाकीच्या मैत्रिणींचं आवरलं नव्हतं, माझं आवरलेलं होतं, कारण जो टायमिंग ठरला होता तर त्या टायमिंगच्या उशिरा जायचं ठरलं होतं. सो मी रेडी होऊन बसले होते. राघवला भूक लागली होती, म्हटलं राघवला दूध वगैरे द्यावं, म्हणजे तो खेळत बसेल छान. तर अशा प्रकारे किचनही आवरून घेतलं होतं मी पटकन. आणि ही माझी राघवची छोटीशी बॅग आहे, तर तुम्हाला दाखवते त्यामध्ये काय काय आहे. तर राघवचा एक पूर्ण ड्रेस आहे आणि त्यानंतर एक बॉटल, दुधाची बॉटल आणि गरम पाण्याची बॉटल, त्यासोबतच राघवची पावडरचं मिल्क आहे, तर त्याची पावडरचा डब्बा आहे आणि एक डायपर आणि सोबतच बेबी वाईप्स आहेत, बाकी काही नाही. आणि एक कॅरी बॅग होती, तर ती मी पॅक करून ठेवली होती. त्याच्यामध्ये काही कशालाही गरजेला कामी येते.
हॅलो. आणि राघवला समजलंय मी साडी वगैरे घातली आहे तर बाहेर चाललीये कुठेतरी, तर तो अजिबात मला सोडत नाहीये, नुसतं पकडून नुसतं रडतोय मागे. म्हणजे वॉश करायचे राहिलेत भांडे, आता त्याला किचनवर बसवते आणि मस्त भांडे वॉश करून घेते. माझं आवरलेलं आहे. 1 वाजले, 1 वाजताचा टायमिंग दिलाय, परंतु बाकीच्या मैत्रिणींचं आवरलं की आम्ही निघू. आणि अशा प्रकारे आम्ही आलो होतो हळदी कुंकवाला. तर माझ्या अजून म्हणजे माझ्या बिल्डिंगमधल्याच 3 मैत्रिणी होत्या माझ्या. तर मी 4घी जणी आलो होतो टॅक्सीने आणि खूप मोठं हळदी कुंकू केलं होतं. तर 5-6 जणींनी मिळून एकत्र केलं होतं आणि तुम्ही पाहू शकता हॉल घेतलाय त्यांनी अख्खा. तर तुम्हाला दाखवते. बापरे, केवढं मोठे गेम्स पण चालू आहेत. मस्त तर आमची मैत्रीण प्रियंका म्हणून आहे. तर तिनेही ऑर्गनाईज केलं होतं हळदी कुंकू. तर 5-6 जणी मिळून केलं होतं. तर त्यातली प्रियंका आहे. तर तिचा वाढदिवस होता, तर सगळेजण तिचा वाढदिवस सेलिब्रेट करत होते आणि खूप छान म्हणजे केक वगैरे त्यांनी आणला होता. आणि यानंतर इथे लहान मुलांची संगीत खुर्ची घ्यायची होती. तर अशा प्रकारे अरेंजमेंट चालू झाली होती लहान मुलांसाठी. आणि नंतर खूप सारा डान्स केला, तर तुमच्यासोबत मी शेअर करेलच तो.
प्रोग्राम संपला होता, तर म्हणजे जे ऑर्गनायझर होते त्यांना हॉल खाली करून द्यायचा होता, क्लीन वगैरे करून द्यायचं होतं, तर त्याचीच तयारी चालू झाली होती. हॅलो, आणि आम्ही आत्ताच हळदी कुंकावरून आलोय. तर मी खूप जास्त मैत्रिणींनी मिळून ऑर्गनाईज केलं होतं. तर आता घरी आले, आता थोडंसं रेस्ट करते आणि मग आम्हाला रिटर्न गिफ्ट्स आणायला जायचंय राघवच्या बर्थडेचे. हॅलो आणि नमस्कार. तर आम्ही आल्यानंतर मी राघव बरोबरच खेळते, त्याला खेळवते आणि मला आलाय फीवर, थंडी वाजून आली आहे. मी मेडिसिन घेतलंय, पॅनाडॉल घेतली, स्टील थंडी वाजते. तर माझे मिस्टर येतील आता एक अर्ध्या तासाने, 7:30 वाजलेत. मी त्याला झोपवलं, राघवला गाव खेळतीये आणि क्लिनिंगही करायची आहे. तर मी विचार करते 1-2 रूम आता साफसफाई करून ठेवेल आणि मग तसं किचन मी काही क्लीन म्हणजे करायची गरज नाही. किचन ऑलरेडी माझं क्लीन आहे, तुम्हाला दाखवते. सो त्यामुळे मी काही स्पेशल असं म्हणजे केलंच नाही आहे आणि करणारही नाही आहे, जसं असतं तसंच आहे. तर तसंही स्वयंपाक मी आज केला नाही आहे, परंतु मी विचारते स्वयंपाक करू का, पण ते बोलतायत की नको करू. तर मी साफसफाई करून घेते, मग 1-2 रूम मलाही आराम पडेल. डेकोरेशन करायचे, आम्हाला रिटर्न गिफ्ट्स आणायचे होते, तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं. परंतु आय डोंट नो, आता जर आम्ही बाहेर गेलो जेवायला तर रिटर्न गिफ्ट आणि डेकोरेशन दोन्ही राहील. तर सकाळी करावं लागेल ॲज युज्युअल. मागच्या वेळी गावच्या बर्थडेला देखील असंच झालं होतं, डेकोरेशन आमचं राहिलं होतं. तर आम्ही गेस्ट आले तेव्हा डेकोरेशन करायला घेतलं. माझे मिस्टर पाव वाढायला गेले होते तेव्हा पावभाजी केली होती मी, आणि तिकडेच ते ट्रॅफिकमध्ये अडकले. तर डेकोरेशन सगळे गेस्ट आणि आमचे घरचे आहेत तर अबुधाबीचे, तर दादा त्यांनी केलं होतं आणि गेस्ट आहेत माझे आमचे फॅमिली फ्रेंड, तर त्यांनी केलं. आणि तसं यावेळी आम्हाला नको आहे. सो मग मी असं विचार करते की डेकोरेशन आत्ता तरी ॲटलिस्ट रिटर्न गिफ्ट नाही तर डेकोरेशन दोन्हीपैकी एक तरी आता करायचं ट्राय करते. तर चला मी आता साफसफाई करून घेते. आता संध्याकाळ झाली, सो उद्या मी काही साफसफाई करणार नाही जास्त, फक्त राघव जेवढं खराब करेल तेवढंच करेल. तर मी आता हॉल क्लीन करून घेते. ऑलरेडी पसारा आवरलाय, फक्त पुसून घ्यायचे. किचनही रेडी आहे. तर चला लगेच कामाला. आणि आम्ही एवढंच लावलंय, अजून बलून्स राहिलेत, बलून्स उद्या फुगवणार आहे. चला जेवायला आता बाहेर, उठा चला. आणि इथे एक लावलंय एंट्रन्सला. नमस्कार मंडळी. तर आम्ही अशा प्रकारे जेवायला निघालोय बाहेर आणि खूप म्हणजे खूप फीवर आल्यासारखं होतं. मेडिसिन घेऊनच चालवलंय. तर डेकोरेशनचंही पाहिलंय कसं करायचं, तर ते होऊन जाईल लगेच. डेकोरेशनही थोडंच राहिलंय आणि उद्या सकाळी जाऊन आम्ही रिटर्न गिफ्ट्स देखील घेऊन येऊ. उद्या 11-12 वाजता गेलं तरी चालेल, कारण प्रोग्राम आपला संध्याकाळी उशिरा आहे. तर चला आता जाऊयात जेवायला. आणि थंडीही खूप वाजते, तर गावला सगळे आम्ही पॅक करून चाललोय बाहेर. आणि इथे शारजामध्ये बांबू चायनीज म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तर तिथे गेलो होतो. तिथे सूप छान भेटतं, आम्हाला सूप आवडतं तिथलं, त्यामुळे आम्ही आज तिथे गेलो होतो. हॅलो, आणि आम्ही आता जस्ट आलेलो आहोत जेवण वगैरे करून बाहेरून. आणि पॅकिंग करून नाही आणले, कारण त्यांनी बांबूची क्वांटिटी आहे तर ती खूप जास्त होती. आम्हाला अंदाज नव्हता, कारण आम्ही फक्त याच्या आधी मी तरी सूप प्यायला गेले होते. सो आम्ही फ्राईड राईस ऑर्डर केला होता आणि सोबतच ट्रिपल शेजवान नूडल्स, परंतु आम्हाला अर्धे नाही संपले. सो आम्ही आता ते घरी घेऊन आलो. उद्या सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाऊ. आणि गाव झोपली आहे इथे, तर राघवही झोपेल आता. आणि अशा प्रकारे गाऊ झोपले, राघव बघतोय. आणि आमचं डेकोरेशनचंही प्लॅनिंग झालेलं आहे उद्याचं. तर उद्या आता 10-11 वाजता आम्ही बाहेर पडू आणि उद्या जाऊ आम्ही गिफ्ट मार्केटला गिफ्ट आणण्यासाठी, रिटर्न गिफ्टसाठी 11 वाजता किंवा 12 वाजता वगैरे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय राघव.